नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये. भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आता माझ्या लाडक्या मैत्रिणींसाठी मी केकचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर ह्या केकच्या व्हिडिओमध्ये मी छोट्यातल्या छोट्या टिप्स सांगणार आहे. तसेच केक बनवत असताना कुठल्या मिस्टेक होतात त्या कशा टाळायच्या ते सुद्धा मी या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. आणि घरच्या घरी किंवा घरच्याच भांड्यामध्ये बाजारातून कमी साहित्य आणता केक कसा बनवायचा ते मी या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. तसेच माझा केकचे पूर्ण व्हिडिओमध्ये मी पूर्ण केक शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जर तुम्हाला घरीच यूट्यूबवरती केक शिकायचं असेल तर भारतीज रेसिपी कॉर्नरला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कमीत कमी खर्च करता घरच्या साहित्यामध्ये केक कसा बनवता येईल हे मी सांगणार आहे. अर्धा किलोचा डॉल केक बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे. याच्यामध्ये पाणी टाकणार आहे 1 वाटी. पाणी याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आपल्याला. त्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे तेल. आता छान मिक्स करून घ्यायचंय. बघा, या वाटीने मी 1 वाटी चॉकलेट प्रीमिक्स घेतलं होतं. तर याच वाटीने 1 वाटी पाणी याच्यामध्ये बसलेलं आहे आणि हे मिश्रण आपलं तयार आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता साईडला ठेवू आणि केक टिनला आपण तेल लावून घेणार आहे. सर्व बाजूने छान तेल लावून घ्यायचं आहे. आता हे प्रीमिक्सचं मिश्रण आपल्याला याच्यात टाकायचं आहे. हे मिश्रण याच्यामध्ये टाकल्यानंतर याला 3 ते 4 वेळेस असं टॅप करायचं आहे. इथे गॅसवर आपण कढई प्रीहीट करायला ठेवली होती. तर 15 मिनिट फ्रीहीट करायची, एकदम फुल गॅसवर. कमी गॅसवर नाही करायची, फुल गॅसवर कढई फ्रीहीट करायची, जेणेकरून ती सर्व बाजूंनी हीट होईल. आणि आता आपण याच्यावर केकचं मिश्रण ठेवणार आहे. याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर चेक करायचं. क्रीम फेटताना कोणती काळजी घ्यायची हे मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्या फॉलो करायच्या आहे, म्हणजे तुमची केकची क्रीम जी आहे ती व्यवस्थित फेटल्या जाईल आणि कुठलाही चुका होणार नाही. केकचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे क्रीम असते. बेस बनवणं खूप सोपं असते, पण क्रीम फेटताना बऱ्याच चुका होतात आणि त्यामुळे छोट्या छोट्या चुका असतात, पण त्यामुळे पूर्ण केक आपला बिघडतो. त्यामुळे मी जे सांगणार आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता हे इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यानंतर क्रीम फेटायसाठी आणखी एक छोटं भांडं घेतलेलं आहे. हे मी फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं आहे. तर हे घेतलं. यानंतर प्लेट भरून बर्फ मी घेतलेला आहे, त्या भांड्यामध्ये टाकणार आहे.
हे आता बर्फ खालच्या भांड्यामध्ये टाकला आहे. त्यानंतर एकदम चिल्ड असं पाणी या खालच्या भांड्यामध्ये मी टाकणार आहे. आणि आता टाकणार आहे व्हिपिंग क्रीम. 1 वाटी व्हिपिंग क्रीम मी इथे घेतलेलं आहे. क्रीम फेटताना हा सेटअप खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये थंड पाणी, बर्फाचे तुकडे आणि हे सुद्धा भांडं थंड करून घ्यायचं आहे. क्रीमला साईडनं पूर्ण थंड असं वातावरण पाहिजे. तर हे आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण क्रीम बीट करणार आहोत बीटरच्या साह्याने. आता क्रीम फेटणार आहोत आपण बीटरच्या साह्याने. तर बीटर तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता. फक्त ते 300 वॅटचं किंवा 300 वॅटच्या समोरचं घ्यायचं आहे. ते फिलिप्सचं बीटर घेतलेलं आहे. क्रीम फेटताना सुरुवातीला कमी स्पीडवर फेटायची आहे आणि नंतर हळूहळू स्पीड वाढत न्यायचं आहे. आता क्रीम तयार आहे. ही क्रीम तयार कशी झाली हे ओळखायचं असेल तर आपलं जे हे भांडं आहे हे उलटं करून बघायचे. जर आपली क्रीम खाली थोडी जरी आली तर समजायचं आपण आपली क्रीम अजून होण्यास टाईम आहे. क्रीम खाली बिलकुल आलेली नाही आहे. बघू शकता आपली क्रीम तयार झालेली आहे. केक आपला तयार झालेला आहे. आता हा बेस आपल्याला 5 ते 10 मिनटं थंड होऊ द्यायचा आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला टिनच्या बाहेर काढायचं आहे. जर आपण याला गरम गरम टिनच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर केक आपला चिटकतो किंवा तुटतो. त्यामुळे एक नेहमी लक्षात ठेवायचं की केक थंड झाल्यानंतरच टिनच्या बाहेर काढायचा. बघा आता केक थंड झालेला आहे. आता याला काढणार आहे आपण. हे बघा सुटसुटीत असा केक आपला निघणार आहे. केक आपला तयार आहे. आता याचे आपल्याला 3 भाग करून घ्यायचे आहे. स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे आपला. माझ्याकडे टर्न टेबल नाही आहे तर मी डब्यावर ठेवूनच याला असं फिरवत फिरवत कट करून घेते आणि दोऱ्याच्या साहाय्याने कट करते. आणि व्हिपिंग क्रीमसुद्धा मी डब्यावरच असं फिरवून लावते. बघू शकता एक भाग आपला निघालेला आहे. दुसरा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण दुसरे सुद्धा भाग याचा कट करून घेतलेला आहे. हा आपला पहिला बेस आहे. याला आपण शुगर सिरप लावून घेणार आहोत. आता ही क्रीम मी कोनमध्ये भरून याच्यावर टाकणार आहे जेणेकरून क्रीम आपली व्यवस्थित याच्यावर बसेल. आता छान अशी स्प्रेड करायची याच्यावर.
साईडची क्रीम आपण नंतर व्यवस्थित लावणार आहोत. आधी आपल्याला बेस याच्यावर ठेवून घ्यायचे आहे आणि छान बेस ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. हा झाला आहे आपला दुसरा बेस तयार. त्याच्यावर आपण तिसरा बेस ठेवणार आहोत. हा आहे आपल्या याच्यावर तिसरा बेस. याच्यावर ठेवणार आहोत शुगर सिरप. या तिसऱ्या बेसला आता आपण क्रीम लावून घेणार आहोत. क्रीम आपण पॅचोलीच्या साहाय्याने पण लावू शकतो, पण कोणी टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित क्रीम बसते आणि सर्व बाजूने व्यवस्थित सारखी बसते ती, त्याच्यामुळे आपण कोणी टाकत आहोत. पूर्ण बेसला क्रीम लावून झालेली आहे आपली. आता आपल्याला याच्यावर डिझाईन करायची आहे आणि डॉल लावायची आहे. भांड्यामध्ये मी एवढी क्रीम घेतली आहे. त्याच्यामध्ये थोडा पिंक कलर टाकणार आहे. 2 थेंब पिंक कलर मी इथे टाकलेला आहे. हा छान मिक्स करून घ्यायचा. कलर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो, कमी किंवा जास्त. बघा, ही डॉल आपल्याला एकदम अशी मध्यभागी बसून घ्यायची आहे. आणि आपल्याला हिच्या दोन्ही साईडने असे फुलं काढून घ्यायचे. ड्रेस बनवायचा आहे. इथे मी फ्लॉवर बनवण्याचा नोझल घेतलेला आहे. याच्यामध्येही पिंक कलरची क्रीम भरणार आहे आणि फुलं बनवून घ्यायची आहे. आपण जर ड्रेसचा आकार देऊन घेतला होता तशा प्रकारे आता फुलं बनवायची आहे. मैत्रिणींनो, तयार झालेला आहे बघा. जवळजवळ आपला केक तयार झालेला आहे. आता मी डेकोरेशनसाठी इथे माझ्याकडे जे चॉकलेट सेव आहे, जी केकवर टाकण्यासाठी मिळते केक डेकोरेशनसाठी, ती याच्यावरती टाकून घेत आहे. हे एकदम ऑप्शनल आहे.
आपण ऐवजी याच्यावरती चॉकलेटसुद्धा खिसून टाकू शकतो. चॉकलेट केक असल्यामुळे मी याच्यावरती चॉकलेट शेव टाकून घेत आहे. सर्व बाजूनी छान अशी शेव टाकून घेत आहे. तर मैत्रिणींनो, आपला सर्व केक जवळजवळ आता तयार झालेला आहे. मी बऱ्याचशा टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. सुरुवातीपासून आपण पूर्ण केक या व्हिडिओमध्ये बनवलेला आहे. क्रीम कशी फेटायची, बेस कसा बनवायचा, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. तरीसुद्धा आणखी छोट्या काही टिप्स आहेत. ज्या काही मिस्टेक्स होतात त्या अजून सांगायच्या राहिलेल्या आहेत. मी केक कसा शिकले हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे, कुठून शिकलेली आहे आणि माझ्याकडून काय चुका झाल्या होत्या त्या मी कशा दुरुस्त केल्या आणि माझा पहिला केक कसा झाला होता हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे. तर हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. दुसऱ्या केकच्या व्हिडिओमध्ये आणखी बरेच केकचे व्हिडिओ आता आपले येणार आहेत. तर भेटत राहूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये.